हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुणे महानगरपालिका जी आहे त्यामध्ये गट क आणि गट ड याचे एकूण किती पद रिक्त आहेत, अपकमिंग वेकन्सी जी आहे किती नंबर ऑफ वेकन्सीज येऊ शकतात, या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी पहा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फॉर्म फिलिंग प्रोसेस जी आहे ती सुरू आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि त्या रिगार्डिंग ज्या न्यू बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, त्यामध्ये JNM असेल, लॅब टेक्निशियन असेल किंवा फार्मासिस्ट असतील, MPW या सगळ्यासाठी जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत। त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं, तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। तसेच जे व्हिडिओ लेक्चर आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाउनलोड देखील करू शकता। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती। तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की पुणे महानगरपालिका जी आहे त्यामध्ये गट क आणि गट ड ची एकूण रिक्त आणि मंजूर पदं किती आहेत। तर बघा, महानगरपालिकेमध्ये 7336 पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या बरीचशी कर्मचाऱ्यांचा अभाव आहे या महानगरपालिकेमध्ये। पहा, पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या विविध विभागामधील तब्बल 7336 पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि गेल्या काही वर्षात महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे। मग त्या कारणास्तव पहा, पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ग 1 ते 4 याची 16369 एवढी पदं आहेत, म्हणजे वर्ग अ, ब, क आणि ड याची चारीची मिळून टोटल 16369 एवढी पदं आहेत। त्यापैकी सध्या 9033 पदं जी आहेत ती भरण्यात आलेली आहेत आणि 9000 पदं भरून सुद्धा पहा 7000 जी पदं आहेत, 7336 जेवढी पदं आहेत ती रिक्त आहेत आणि यामध्ये सर्वाधिक पदं जी आहेत ती गट क आणि गट ड ची असणार आहेत। हे महानगरपालिकेने जे काही आहे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे की यामध्ये 7000 पदांपैकी जी रिक्त पदं आहेत त्यामध्ये गट क आणि गट ड ची मॅक्झिमम पदं आहेत म्हणून, आणि मोठ्या प्रमाणात ही पदं रिक्त असल्याने कमी कर्मचाऱ्यांमध्येच महापालिकेचा कारभार जो आहे तो करावा लागत असण्याचे आवाहन शासनापुढे आहे। मग त्याच्यामुळे या गेल्या 2 वर्षामध्ये बघा, 2023 मध्ये शेवटची जी आहे ती भरती झालेली होती आणि त्याच्यानंतर भरती प्रक्रिया राबवली गेलेली नाहीये। त्याच्यामुळे प्रिपरेशन करणारे स्टुडंट स्पेसिफिकली जे ग्रुप सी आणि ग्रुप डी या पदांसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांनी तुमचा स्टडी जो आहे सुरू ठेवायचा आहे, कारण महानगरपालिकेमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये बरीचशी पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि ग्रुप सी आणि ग्रुप डी ची बघा इथे मेन्शन केलेलं आहे की ग्रुप सी आणि ग्रुप डी ची पदं जी आहेत मॅक्झिमम रिकामी आहेत किंवा ती पदं भरावयाची आहेत। त्याच्यामुळे ही जी वेकन्सी आहे, अपकमिंग वेकन्सी लवकरात लवकर येईल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतोय आणि त्यामुळे जे काही विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत तुम्ही कुठेही तुमचा अभ्यासात खंड न पडू देता अभ्यास सुरू ठेवायचा आहे, ही वेकन्सी लवकरात लवकर येणार आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पुणे महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी ची किती एकूण पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि येणारी अपकमिंग वेकन्सी जी आहे या मंथ एंड पर्यंत किंवा नेक्स्ट मंथ मध्ये ही वेकन्सी तुम्हाला दिसू शकते आणि बरेचसे विद्यार्थी जे आहेत पुणे महानगरपालिकेच्या वेकन्सीसाठी आतुरतेने वाट बघतायत। सो त्यांनी तुमचा अभ्यास जो आहे तुम्ही कंटिन्यू करायचा आहे आणि बाकी स्टुडंट पहा, DMER मध्ये जी काही वेकन्सी आलेली आहे आणि तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल त्यामध्ये लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि औषध निर्माता स्पेसिफिकली या सगळ्या पोस्टसाठी मॅक्झिमम वेकन्सी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। तुमच्या सर्वांसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। तर मग यामध्ये जर तुम्ही फॉर्म फिलअप केले असतील आणि प्रिपरेशन करत असाल तर पहा, अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला योग्य गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातोय, तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती। पहा, जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते वाढणार आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।